नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ नवमी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. इकडे नवमी आम्ही कशी साजरी केली ते तुम्हाला सांगते. सकाळी छानपैकी सगळं आवरून घेतलं, सगळं घर नीटनेटकं केलं, स्वयंपाकघर सगळं पुसून घेतलं. त्यानंतर तयार होऊन सगळ्यात आधी देवाची पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. आज नवमी होती त्यामुळे पुरणाचा सगळा स्वयंपाक करायचा होता. आज आमच्याकडे कुळाचारसुद्धा असतो आणि आज उपाससुद्धा सुटतात. सगळ्यात आधी अग्निदेवतेची पूजा केली. अग्निदेवतेला हळदी-कुंकू वाहिलं, फूल वाहिलं. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. भाज्या चिरून घेतल्या. काय काय करायचं हे सगळं मनोमन आधी प्लॅनिंग केलेलं होतं. आज मेहून जेवायला सांगितलं होतं. वीकडेज असल्यामुळे मिस्टरांना ऑफिस होतं. तसंच मैत्रीण प्रियंका आणि तिचे मिस्टर यांना जेवायला बोलवलं होतं. त्यांनासुद्धा ऑफिस असल्यामुळे त्यांच्या लंच ब्रेकमध्ये सगळेजण जेवायला येणार होते. त्यामुळे आपण स्वयंपाक 12:15पर्यंत आपला स्वयंपाक झाला पाहिजे असं मनोमन ठरवून कामाला लागले. सगळ्यात आधी पुरणाची डाळ कुकरला लावली. त्यानंतर एकीकडे भज्याचं भिजवून ठेवलं. सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. त्यानंतर आळूची भाजी करायची म्हणून कुंडीतला आळू तोडून आणला, कढीपत्ता आणला आणि स्वयंपाकाची छानपैकी सगळी तयारी करून ठेवली. सगळ्यात आधी पुरणाची डाळ पुरण यंत्रातनं वाटून घेतली, पुरण केलं. त्यानंतर लाल भोपळ्याची भाजी फोडणी दिली. ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, हिंग, हळद हे सगळं घालून तोंडल्याची भाजी परतून घेतली आणि दोन्ही भाज्या मंद आचेवर शिजवून घेतल्या. तोंडल्याची भाजी झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरलं. मटकीची उसळ करण्यासाठी आधी मटकी वाफवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये सुकं खोबरं, धने, जिरे, आलं, टोमॅटो याचं वाटण घातलं. मटकीची उसळ तयार करून ठेवली. वाटली डाळ करण्यासाठी हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती. सकाळी त्यामधलं पाणी काढून टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, मीठ, साखर, जिरे हे सगळं घालून डाळ वाटून घेतली. नंतर तेल गरम करून तेलामध्ये जिरे आणि हिंग, हळद घातला आणि डाळ सगळी त्यामध्ये जी वाटलेली होती ती डाळ टाकली आणि डाळ त्याच्यामध्ये परतून घेतली. छान त्याला वाफ येऊ दिली आणि डाळ झाल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरली. नंतर एकीकडे पंचामृत तयार केलं, पुरणाचा सार केला, साधं वरण सारखं केलं. त्यानंतर चटणी आणि कोशिंबीर करून ठेवली. आळूची पातळ भाजी तयार केली. पुरणपोळ्याची जी कणिक होती ती आधीच भिजवली होती, ती सारखी केली. नंतर भजे आणि पापड तळून घेतले. सगळा छानपैकी स्वयंपाक तयार झाल्यानंतर छोट्या भांड्यांमध्ये तो काढून सगळा छान मांडून ठेवला. नंतर सगळ्यात शेवटी राईस कुकरमध्ये गरम भात लावला. पुरणाच्या पोळ्या केल्या नैवेद्यासाठी. त्यानंतर सगळा स्वयंपाक बरोबर 12 वाजेपर्यंत तयार झाला. देवीसाठी तांबूल तयार करून ठेवला. नंतर देवीला सगळा नैवेद्य वाढला. मिस्टरांनी देवीला नैवेद्य दाखवला. प्रियंका आणि तिचे मिस्टरसुद्धा आले होते, तिच्या मुली आल्या होत्या. सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. प्रियंकाने देवीची ओटी भरली, सगळ्यांना जेवायला वाढलं आणि सगळ्यांनी आनंदात जेवणं केली. सगळ्यांना गरम गरम पुरणाच्या पोळ्या करून वाढल्या आणि सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर प्रियंकाला हळदी-कुंकू लावलं, तिची ओटी भरली. तसंच तिच्या मुलींना कुंकू लावलं, त्यांना भेटवस्तू दिली. आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या. नंतर शाळेतनं मुलं आल्यानंतर त्यांच्यासोबत मी जेवायला बसले आणि उपास सोडला. देवीचं सगळं करताना खूप छान प्रसन्न वाटलं आणि वेगळंच समाधान लाभलं. अशीच तुझी नेहमी सेवा घडू दे म्हणून मनोमन देवीला प्रार्थना केली. धन्यवाद.